जय श्रीराम. हर हर महादेव. आज महाशिवरात्री निमित्त हांगा सांजेरी पलकी उत्सव आसा. तशीच आज सकाळी अभिषेक आनी उठूक केल्लो. मागीर मध्यान हांगा आमगेल्या स्वामेल हस्तान कामाक्षीक आनीक शांतेरीक दोन्ही देवीक भांगराचे कुवाड आनी पुराची अर्पण केलेली. तें पुरा हांव हे व्हिडिओ भितर दाखयता. आज सांजेरी विशेष म्हळ्यार भांगरा पालखी. काल ही सादा पालखी आशिल्ली, आज भांगरा पालखी आनीक आमगेले कामाक्षी हाजेरी हस्तीचेर बसून तो बी एक चंद व्हिडिओ हांव तुमकां पेटयता. पुरो व्हिडिओ पळयाची. मागीर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. देव सगळ्यांक बरें करो. हर हर महादेव. हांगा आजी कामाक्षी दर्शन करा. पळया स्वाम्या हस्ते हांगा देवीक भांगराचे मुखवाडा किरीट हांगा अर्पण केलेला. आजी दनपर एक आयचे विशेष दिवस महाशिवरात्री. ताजे निमित्त हांगा प्रति वर्सा जावचो उत्सव आसा. आज विशेष म्हळ्यार देवीक आजी भांगरा मुकुट स्वाम्यार हस्त्यान हांगा अर्पण केलेले. इतके चंद दिसता. पळया देवी दर्शन करा. शांतारी दर्शन करा. देवीक अंगबेची स्वाम्यार हस्ते स्वर्ण मुकुट मुखवाड हांगा अर्पण केल्ले. पळया कशी दिसता देवी. दर्शन करा. हे एक महाशिवरात्रीचो पर्व व्हड दिवस हांगा रामनाथी शांतेरी कामाक्षी सर्व देवचरण सन्निधानाचो व्हड विशेष उत्सव आनी कृत उरता. ताजे अंगत्वेन आज हांगा स्वाम्यार हस्ते हांगा कामाक्षीक आनी शांतेरीक दोन्ही देवीक भांगराचे मुकुट आनी अर्पण जालें. देवा दर्शन करा.
लॉक झाला बरं. चेतन चेतन पार्वती पतये महाशिवरात्री निमित्त हांगा देवस्थानात चंद रीतीन हिंगा दिव्य लायटिंगान अलंकार केल्लो आसा. भारी चंद दिसता. रामनाथी संस्थान हिंगा बेताळ आनीक काळभैरव देवस्थान ते मुखार हांगा स्वामीले देवस्थान आनीक स्वामीले राबचें वास्तव्य हे पुराय हें अंत दिसता आसा. पळय आतां पालखी सुरू जाता आसा. पालख्यांनी पळोवया. पळया
आम्ही हांगा रामनाथ देवून आज 2-3 दिवस जाले. काल पयली सकाळी अभिषेक केलो, सांजेरी रुद्राभिषेक हे तर काल पालखी बी पळयले. अशी पळयता आसतना मागे हांगा आजी ही श्रुती शानबाग ही आमगेली वडाळा मठाची व्हॉलंटियर सानपण ते वडाळा मठाचे व्हॉलंटियर करत आशिल्ली. देवा दयेन म्हणजे रामदेवार की आमगेले महागणपतीले आशीर्वादान तेगेले एक मेहनतीन तिका आजी ती परस्थळांत दुबय ती युएन तू वृत्तीपर जावन कामा निमित्त थंय उरता. आता अचानक ती एक वेकेशन्स घेऊन आता आम्ही हांगा मेळटले करतले तिने प्री प्लॅन करून हांगा आयिल्लो आसा. श्रुती एक विचारता, श्रुती कशी वाटता तुका परत हांगा येवन तू आणि हांगा खंय खंय भोवन आयली आणि हांगा कशी रामनाथी उठू दिसले सांग पळय. मागील हे फर्स्ट टाइम महाशिवरात्रीन हांगा रामनाथी देवस्थानान येवचे आणि म्हाका भारी आनंद जालो. इतले एक्सपेक्टेशन्स ना आशिल्ले, एक्सपेक्टेशन्स उन वरी बेटर आशिल्ले. हांगा पुरो समारंभ पळोवन मागीर फ्रेंड्स फॅमिली बरोबर हो पूर्ण डे सेलिब्रेट करून म्हाका मस्त आनंद जालो. आणि हेगेल पहिले आमी आमगेल कुलदैव दामोदर महालक्ष्मी पर्तगाळी हांगा बी वचून आयले. जाव परतगाळी वचून आयले. वय. थंय आता बेगीन थोडे काम निमित्त वय. तुमका समय हे पळोवच्या मेळिल ना बट नेक्स्ट टाइम आयल तर थंय बरें जातले. बय हा? आमी ग्रेटफूल आसाच तांच्या कमिटीची की जितले आमकां त्यांनी पळोवच्याक दिले थोडे ते आमकां मस्त आनंद जालो की थोडे पळोवच्याक मेळ्ळे आमकां थंय. पळय आनी एक आसा ते जागेर तुम्ही गेले नंतर देवा दर्शन जेवचे पक्षीची ते देवाला त्या कलशा पळेल तरीकेची तुमका देवा दर्शन केलं तितले पुण्य. वय आणि वय दुसरी कसं मग थंयची ती जमिनी मातीच पळय ती वय. माती तुमका पाया लागल नाही ते तुमका ती देवभूमी ती वय त्या भूमी पाय वचून आम्ही लावून आयल नाही ते तुमका तितले पुण्य मेळता ते देवा दर्शन जाल तितले. वय मुखार पण तंत आसा त्यांनी येऊन देवा दर्शन घ्या. जरूर. हांगा रामनाथी हांगा आयले हांगा पालिकेन उठो पडयले हांगा कशें दिसलें तुका. मस्त मस्त आनंद जालो पळोवन आणि मस्त मजा आयली. पालखीन पूर्ण रथयात्रा एक करून मस्त मजा आयली. जाव देव बरें करो. अशीच तुमका तुमगेलो कुलदेव म्हणा इष्टदेव ग्रामदेव असे स्वामीला आशीर्वाद सदैव वरून तुमका बरें जावं तुमच्या जिवनात म्हणून देवाला मागून घेता. हा जय जय श्रीराम श्रीराम. जय श्रीराम.